रामटेक विधानसभा क्षेत्र मागील काही वर्षांपासून विकासाची वाट पाहत आहे। क्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाल्याने जनसामान्य नागरिक चिंतेत आलाय। त्यामुळे या निवडणुकीत क्षेत्राला नवीन आमदार मिळावा असं जागृत मतदात्यांकडून बोललं जात आहे। रामटेक मतदारसंघात 359 मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले। पुरुषांनी, तरुणींनी, महिलांनी, अपंग आणि वृद्धांनी मतदानाचा हक्क बजावल्याने रामटेक विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 71.80% मतदान झाले। निवडणूक शांत वातावरणात पार पाडण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी प्रियेश महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशासनाने जय्यत तयारी केली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। विकासाची वाट पाहणाऱ्या रामटेक विधानसभा क्षेत्रात शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात औषधांची सुविधा नाही, मोठे हॉस्पिटल नाही, स्वच्छता नाही, शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बस उपलब्ध नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे। रस्ते, नाली बांधकामात भ्रष्टाचार, शासकीय कार्यालयात जनसामान्य नागरिकांचे काम होत नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, बेरोजगार तरुणांना रोजगार नाही, फुटपाथ दुकानदारांना स्थायी जागा नाही, अवैध धंदे, गुंडागर्दी आणि गुन्हेगारीवर अंकुश नाही, अशा अनेक ज्वलंत समस्या विधानसभा क्षेत्रात निर्माण झाल्या। 2 दिवसापूर्वी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 17 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले। उद्या शनिवारला सकाळी होणाऱ्या मतमोजणीनंतर 17 पैकी रामटेक विधानसभा मतदारसंघातील आमदार निश्चित होणार आहे। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आणि अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात आहे। आपापल्या उमेदवारांचे समर्थक विजयाचा दावा करत आहे। आशिष जयस्वाल गड कायम राखणार की राजेंद्र मुळक क्षेत्राचे आमदार होणार याकडे आता मतदात्यांचं लक्ष लागलंय। गजा महाराष्ट्र 24 न्यूजकरिता ऋषभ बावनकर कन्हाण। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।